आणि म्हणूनच दुसऱ्या एका गोष्टीसाठी तुमचं मनापासून अभिनंदन करीन आणि आभार मानेन, कारण या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं महाराष्ट्राकडे. कारण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी काही राजकारणाची परिस्थिती झाली होती, कारण तवर आपण ऐकलं होतं चप्पल विकत घेता येते, कपडा विकत घेता येतो, मोबाईल विकत घेता येतो, पेन विकत घेता येतो. पण गेल्या 2-2.5 वर्षात महाराष्ट्रानं बघितलं आमदार विकत घेता येतो, मंत्री विकत घेता येतो आणि 50 खोके एकदम ओके म्हटलं की सगळ्यांची महाराष्ट्राकडे नजर जायला लागली होती. आणि या अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राकडे लक्ष लागून राहिलं होतं की या पद्धतीनं दबावाच्या राजकारणासमोर महाराष्ट्र झुकणार, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीच्या दबावापुढे महाराष्ट्र झुकणार, 50 खोक्यांच्या खरेदीकडे महाराष्ट्र झुकणार की महाराष्ट्र स्वाभिमानाच्या बाजूने उभा राहणार. तुम्ही दाखवून दिलं बजरंग बाप्पाला 63,000ची लीड या मतदारसंघातून देऊन की महाराष्ट्र हा विकला जात नाही, महाराष्ट्र दबावापुढे झुकत नाही, महाराष्ट्र हा स्वाभिमानाच्या पाठीशी उभा राहतो. आणि तुम्ही पठ्ठ्या पण काय पाठवलाय. बाप्पाने मगाशी सगळी यादी वाचली. बाप्पा यादी वाचत असताना मला काळजी लागून राहिली. म्हणलं मागच्या टर्म मध्ये आपण जेवढं केलं नाही तेवढं बाप्पानी पहिल्याच अधिवेशनात सुरू केलंय. गमतीचा भाग सोडून द्या, पण ही जी चिकाटी, हा जो चिवटपणा आहे, यासाठी इतका दमदार आमदार तुम्ही, दमदार खासदार तुम्ही पाठवला, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि त्याच वेळी आभाराबरोबर एक जबाबदारी पण टाकतो. जबाबदारी आमच्या युवा मित्राची आहे. जशी कामगिरी तुम्ही लोकसभेला केली तशीच कामगिरी आमच्या संदीप भैयासाठी विधानसभेला झाली पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे. मनापासून सांगतो, कौतुक आहे या माणसाचं, कौतुक आहे या माझ्या युवा मित्राचं. भावांनो, जेव्हा 2 जुलैला निर्णय घ्यायची वेळ आली ना, तेव्हा साधा निर्णय नव्हता. समोर जेव्हा काळा, समोर पत्थर दिसतो, समोर काट्या कुट्याची वाट दिसती. आणि जेव्हा काट्या कुट्याची वाट दिसत असताना संदीप भैयाला काय ऑफर नव्हती गालीच्यावरून चालण्याची. संदीप भैयालाही सांगितलं होतं तुझ्यासाठी सुद्धा विकास निधीचे गालीचे अंथरले जातील. संदीप भैयाला सुद्धा सांगितलं जातं, ही प्रलोभनं दाखवली जात होती, पण या पठ्ठ्याचा अभिमान आहे मला का या पठ्ठ्यानं स्वाभिमानाची वाट निवडली. या पठ्ठ्यानं वाट निवडली ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारावर जाण्याची वाट निवडली. आणि मगाशी भैया बोलताना तुम्ही म्हणाला डीपीडीसीच्या निधीचे, आमदार निधीचे, आम्ही त्याचेच बळी आहोत, आम्ही त्याचे शिकार आहोत. त्यामुळे संदीप भैयाविषयी प्रचार करताना कोणी जर म्हटलं 5 वर्षात आमदारांनी काय केलं, तर सांगा 5 वर्षापैकी फक्त 2.5 वर्ष सत्तेतला आमदार होता. 2.5 वर्ष नजरेत धरलं होतं, डोळ्यापुढे धरलं होतं आणि एक विकासाचा रुपडा कसा जाणार नाही याची काळजी घेणारे सत्तेत बसले होते. बरोबर का नाही भैया? म्हणजे डीपीडीसीला आम्ही बघतोय, आमच्याकडे परिस्थिती आहे, 2-2.5 वर्षात 1 रुपयाचा निधी मला आणता आला नाही डीपीडीसीतून. आमचं पत्र गेलं का पहिली काट बसती, काय झालं तरी त्याला द्यायचं नाही असं कदाचित म्हणत असतील. जसं तिकडे तसंच इकडे. आणि त्यामुळे संदीप भैया, तुम्ही हा निर्णय घेतल्यानंतर माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. कोणी सांगेल येऊन प्रचार करत, कोणी म्हणेल आमदारांनी हा प्रोजेक्ट नाही केला, कोणी म्हणेल आमदारांनी तो प्रोजेक्ट केला नाही. आमदारांनी जरी एखादा प्रोजेक्ट मागे राहिला असला तरी त्याची कसर पुढच्या काळात भरण्याची जबाबदारी भैयांच्या वतीनं मी स्वतः घेतो. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या आमच्या युवा मित्राची जी जबाबदारी आहे ती मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं घेतो. आणि जर कोणी प्रचार करायला आलं का आमदारांनी हे केलं नाही, आमदारांनी ते केलं नाही, तर ताठ मानेनं सांगा, वय आमच्या आमदारांनी केलं नाही, पण आमच्या आमदारांनी गद्दारी केली नाही. आमच्या आमदारानं स्वार्थासाठी बाप बदलला नाही, हे अभिमानानं सांगू शकता तुम्ही.